नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सूरज व्हिडिओग्राफर आहेत. आज आपण 23 नोव्हेंबरला मी एक व्हिडिओ केला होता. हमास इस्रायलमधल्या युद्धविराम झाल्यानंतर तो व्हिडिओ केला होता आणि तेव्हा अशी शंका मी तेव्हाही सांगितली होती की हा युद्धविराम किती टिकेल हे सांगता येत नाही. तो झाला ही चांगली गोष्ट आहे, परंतु हा टिकाऊ असेल असं वाटत नाही. सांगितल्याप्रमाणेच आजपासनं पुन्हा युद्धविराम बंद झालेला आहे आणि युद्ध पुन्हा अतिशय जोमाने सुरू झालेलं आहे. यावेळेला असं म्हटलं जातं की हमासनी सर्वात पहिल्यांदा परत इस्रायलवरती रॉकेटचा मारा केला आणि इस्रायलने सांगितलं की आता युद्धबंदी वगैरे सगळं बंद, आता आम्ही फुल फोर्सने गाझापट्टीमध्ये आक्रमण सुरू करू. आणि त्याप्रमाणे इस्रायलनी आक्रमण सुरू केलं आहे. पहिल्याच 8 तासामध्ये त्यांनी सांगितले आम्ही जवळजवळ 400 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. आणि ते उद्ध्वस्त करण्याकरता इस्रायलकडे अनेक तऱ्हेची साधनं आहेत. आकाशातनं बॉम्बिंग ते करतात, मिसाईल्स टाकतात, त्यांचे टँक्स ऑलरेडी गाझापट्टीत घुसलेले आहेत, त्यामुळे त्यांची सेना जमिनीवरसुद्धा हे युद्ध लढती आहे. सगळ्या बाजूंनी आता हमासची कोंडी करण्याचा इस्रायलचा निर्धार पक्का आहे. आणि ही कोंडी नुसती नाही, त्यांना हमास उपटून फेकून द्यायचं आहे. त्यांनी एक अट आता अशीसुद्धा घातली आहे की जेव्हा युद्धबंदी होईल, जेव्हा युद्ध संपेल, तेव्हा गाझापट्टीच्या आतमध्ये एक अशी रेषा आखली जाईल की ज्या रेषेच्या पलीकडे पॅलेस्टिनी लोकं राहतील आणि रेषा आणि सीमा याच्यामधला नो मॅन्स लँड म्हणजे एक निर्वात असा भाग केला जाईल की ज्याच्यामध्ये हे लोक आले तर इस्रायलला आधीची वॉर्निंग मिळेल. हे म्हणजे एक सुरक्षा कवच इस्रायलला दिलं जाईल. तसं झालं तरच हा युद्धाचा समाप्तीचा डिसिजन घेतला जाईल, नाहीतर युद्ध हे असंच चालू राहील. हमासला काही हे युद्ध फार दिवस चालू ठेवणं परवडणार नाही. हमासने त्यांची जुनी टेक्निक सुरू केली आहे. अंगावरती बॉम्ब पडायला लागले की ओय ओय करून ओरडायचं आणि पहा बायका आणि मुलांना मारतात असं म्हणायचं. बॉम्ब पडत नसले की त्याच बायका मुलांच्या मागे जाऊन लपायचं. मध्ये एका व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलं होतं की एक हमासचा दहशतवादी इस्रायलच्या सैनिकांवरती हल्ला करतो. इस्रायलचे सैनिक त्याच्या मागावर जातात, तो पळतो आणि एका घरात शिरतो आणि आपलं दहशतवादाची सगळी जी त्यांनी ते हिरव्या रंगाचा हेडबँड बांधलेला असतो तो काढून टाकतो आणि शांतपणे त्या घरातला कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा राहायला लागतो. आता जर त्या घरात जाऊन त्या माणसाला मारलं तर हे लगेच ओरडायला लागतील की पहा निरपराध सिव्हिलियन नागरिकाला मारतायत. एक लक्षात घ्या, हा जेव्हा त्या घरात जातो तेव्हा घरातल्या लोकांना माहिती असतं हा कोण आहे, तरी ते त्याला घेतात घरामध्ये. कदाचित ते त्याच्या दहशतवादाला घाबरून त्याला घरात घेत असतील, परंतु मग ते निरपराध कसे झाले नागरिक? हा प्रश्न आता सगळ्या जगामध्ये विचारला जातो आहे की इस्रायलनी बॉम्ब टाकले, त्याच्यात जे नागरिक मेले, नागरिक मेले गाझापट्टीत, ते सर्वस्वी निरपराध आहेत. हा दावा काही फारसा बरोबर पटत नाही, कारण त्यांनीच हमासला निवडून दिलं आहे, त्यांनीच हमासची आपल्यावरची सत्ता मान्य केलेली आहे. हमासचे लोक दहशतवादी आहेत. हमासचे लोक सांगतात की आम्हाला जॉर्डन नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंतच्या भूमीत एकसुद्धा जीव ठेवायचा नाही आहे. त्यांनी इथनं पळून जावं, समुद्रात जाऊन बुडून जावं, इस्लाम धर्म स्वीकारावा, पण ज्यू आम्हाला इथे नको आहे. म्हणजे जे नेहमी सांगितलं जातं 2 स्टेट सोल्युशन म्हणजे 2 देशांमध्ये दोन्ही लोकांनी इथे गुण्यागोविंदांनी राहायचं, तसं 2 स्टेट सोल्युशन हमासला मंजूर नाही आहे. आणि ते स्पष्ट सांगतात, लपून छपून नाही आहे, ते स्पष्ट सांगतात. भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेला काय झालं होतं, 2 स्टेट सोल्युशनच केलं होतं ना. भारताचा तुकडा तोडून आपण पाकिस्तान दिला होता. आज काय परिस्थिती आहे त्या पाकिस्तानमध्ये? त्यांनी तिथले सगळे हिंदू हाकलून दिलेत. या लोकांना 2 स्टेट वगैरे नको असतं, ते सांगण्याची फक्त एक पद्धत असते. ज्यांना एकच गोष्ट हवी आहे. परवा एका मुस्लिम मौलानांनी ते सांगितलेलंही आहे की आम्हाला सगळ्या जगामध्ये फक्त इस्लामचंच राज्य हवं. इस्लामची सगळी जी भूमी आहे ती परमेश्वराने म्हणजे त्यांच्या परमेश्वराने त्यांना देऊन टाकलेली आहे. इथे जे कोणी गैरमुसलमान राहतात त्यांनी मरणच योग्य आहे, म्हणजे सगळी भूमी आमची होईल, म्हणजे आमचं कार्य साध्य होईल. अशी वर्तणूक असलेल्या, अशी विचारसरणी असलेल्या लोकांकडनं 2 स्टेट सोल्युशन, मग आमच्यावर दया करा, मग आमच्या बायका मुलांना मारू नका, आम्ही तुमच्या मुलांचे गळे कापू, आम्ही तुमच्या मुलांना भट्टीत टाकून भाजून काढू, पण आमच्या बायका मुलांना मारू नका. हे मी बोलतोय, हे आत्ता हमासनी इस्रायलवरती जो 7 ऑक्टोबरला हल्ला केला त्याच्या संदर्भात बोलतोय. पण भारतामध्ये त्यांनी काय केलं हो? दंग्यामध्ये भारतामध्ये हेच त्यांनी केलेलं आहे. काश्मीरमध्ये त्यांनी काय केलं? हेच केलेलं आहे.
भारतीय नागरिकांना माझं कळकळीची विनंती आहे की या युद्धाकडे तुम्ही 2000 किलोमीटरवरती 3000 किलोमीटरवरती चाललेलं युद्ध असं बघू नका. हीच घटना तुमच्या बाबतीतही होऊ शकते, होणार नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपचं जे सरकार सध्या आहे, मी भाजपचा समर्थक आहे अशी गोष्ट नाही, पण आत्ता हे सरकार आहे त्यामुळे देशातले दहशतवादी हल्ले भरपूर कमी झालेले आहेत. देशावरती आक्रमण करण्याची कोणाची आत्ता टाप नाही आहे. देशाची संरक्षण सिद्धता वाढती आहे. लाख कोटी काहीतरी प्रचंड प्रमाणावरती पैसे सरकारने ओतून उत्तमोत्तम शस्त्रास्त्र देशातच बनवलेली आहेत. सैन्याला सुरक्षित अतिशय सुदृढ केलेलं आहे. त्यामुळे असं होईल असं नाही मला म्हणायचं, पण असं होण्याची शक्यता आहे. जर यदानं कदा या सरकारचा पराभव झाला, जर यदानं कदा आपल्या सैन्याचं कुठे चुकलं, सैन्याला कुठेतरी आघात झाला, तर हीच परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. त्याच्याकरता काळजी घ्या, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता युद्धाकडे पुन्हा वळू. या युद्धामध्ये आता अमेरिकेने स्टेटमेंट दिलेलं आहे की आत्ताची ही युद्धबंदी हमासनी त्यांच्या अतिरेकी कार्यवाही करून मोडलेली आहे. हमासनी इस्रायलच्या भूमीमध्ये सुद्धा, म्हणजे वेस्ट बँकमध्ये सुद्धा 3 म्हाताऱ्या ज्यू लोकांना ठार मारलेलं आहे. मारणाऱ्या लगेच इस्रायलच्या पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या ते सोडून द्या, पण त्यांची हिंसक कृत्य काही थांबत नाही आहेत. त्यामुळे इस्रायल आता हल्ला करतो आहे. नुसता हल्ला करतो आहे असं नाही, ते हल्ला करण्याकरता अमेरिकेने त्यांना अधिक आधुनिक शस्त्र पुरवलेली आहेत. त्यांनी त्यांना बंकर बॉम्ब्स दिलेले आहेत. बंकर बॉम्ब काय असतं याची एक छोटीशी माहिती सांगतो. बंकर बॉम्ब हे साधारण 30 फूट लांब आणि खूप जास्ती जड असलेलं मिसाईल असतं. मिसाईल म्हणण्यापेक्षा तो बॉम्ब असतो. तो इतका जड असतो की जे नवीन बंकर बॉम्ब आहेत ते जवळजवळ 15,000 किलोचे वजनाचे आहेत. 30,000 पाऊंड वजनाचे ते बॉम्ब्स आहेत. आणि त्याच्या वजनामुळे आणि त्या वजनाने त्याच्या बाहेर त्याला स्टीलचं आवरण असल्यामुळे त्या वजनामुळे ते 20 ते 30 फूट कॉन्क्रीटला फोडून आत जातात. आणि आत गेल्यानंतर टायमरप्रमाणे त्यांचा नंतर स्फोट होतो. त्यामुळे वरनं कॉन्क्रीटचं कव्हर करून जरी हमासने आपले बोगदे बनवलेले असले, आपली भुयारं बनवलेली असली, तरी हे बंकर बॉम्ब त्या बोगद्याच्या आतमध्ये, त्या भुयाराच्या आतमध्ये शिरून संपूर्ण तोडून टाकतील. नुसतं एवढंच नाही, या प्रकारचे युद्ध अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करायला लागतं. कारण नवीन नवीन शस्त्र येत आहेत, त्या शस्त्रांचा वापर कसा होतो, त्या शस्त्रांच्या विरुद्ध काय करता येईल त्याच्याकडे बघायला लागतं. इस्रायलने एक नवीन शस्त्र डेव्हलप केलं होतं. 2014मध्ये सिंगापूर एअर शोमध्ये त्यांनी ते शस्त्र दाखवलं होतं. त्याला ते आयर्न बीम म्हणतात. म्हणजे काय आहे, अतिशय शक्तिशाली असा लेझरचा बीम आहे आणि तो जवळजवळ 7 ते 10 किलोमीटरपर्यंत तो टाकता येतो आणि इतक्या अंतरावर जाऊन एका नाण्या एवढ्या सर्कलमध्ये त्याची सगळी शक्ती केंद्रित होते. आणि 100 किलोवॅटची शक्ती त्या बीममध्ये आहे. त्या बीमनी येणाऱ्या मिसाईलला उडवता येतं. येणाऱ्या मिसाईलचे जे पंख असतात ते पंख जाळून टाकता येतात. मिसाईलचा जो स्फोटक भाग असतो तो स्फोटक भाग हवेतच उडवता येतो. अशा अनेक पद्धतीने त्या मिसाईलचं नुकसान करता येतं. आणि या आयर्न बीमचा वापर जर केला तर प्रत्येक मिसाईल उडवायला फक्त $2,000 लागतात. आत्ताची त्यांची आयर्न डोम प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मिसाईल उडवायला $20,000 लागतात किंवा $50,000 लागतात. तर हे शस्त्र त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि आता हे शस्त्र 14 ते 23 9 वर्षात त्यांनी अधिकाधिक सुधारणा केलेली आहे. हे आयर्न बीमचं मध्ये त्यांनी परत एकदा डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. जो बायडनना ते शस्त्र दाखवलेलं आहे आणि याचा वापरसुद्धा इस्रायल आता जोमाने करणार आहे. अशी नवनवीन शस्त्र तयार होत आहेत. ती शस्त्र जर आपल्या सैन्याला मिळाली तर आपलं सैन्यसुद्धा अधिक चांगलं पराक्रम गाजवू शकेल. त्याकरता ह्याच्याकडे बघायचं असतं. शत्रूच्या नवीन नवीन कृत्या काय आहेत त्या आपल्याला बघायच्या असतात. म्हणून या युद्धाचा अभ्यास लष्करी तज्ज्ञ आणि डिफेन्स डिपार्टमेंटची लोक अतिशय कसोशीने करतात. आणि असा अभ्यास करूनच पुढचं युद्ध जर झालं, होऊ नये हे आपली सगळ्यांचीच इच्छा असते, पण जर झालं तर त्या युद्धाला तोंड देण्याकरता आपलं संरक्षण व्यवस्था अतिशय मजबूत करणं खूप आवश्यक असतं. तेव्हा हे सगळं जर यशस्वीपणे केलं तर आपणसुद्धा येणाऱ्या युद्धाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकू. तर इस्रायलनी आता पुन्हा युद्ध सुरू केलेलं आहे आणि यावेळेला मला वाटत नाही की ते हे युद्ध कुणाच्याही सांगण्यावरनं थांबवतील. कारण युनायटेड नेशन्स, तो WHOचा ट्रेड अधिनियम, ते सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आहे की इस्रायलने युद्ध सुरू केलं. पुन्हा हमासनी युद्ध सुरू केलं असं ते म्हणत नाही, तर इस्रायलने सुरू केलं. आणि त्यामुळे आम्हाला गाझामध्ये जी ह्युमॅनिटेरियन मदत आहे तीसुद्धा आता पाठवता येत नाही. अर्थातच युद्ध भागामध्ये कशी पाठवता येईल. या युद्धामध्ये तुम्हाला माहिती आहे 41 वार्ताहर मेलेले आहेत. त्या वार्ताहरांमध्ये बहुसंख्य फिलिस्तिनी वार्ताहर आहेत, 4 इस्रायली वार्ताहर आहेत, 3 लेबनीज वार्ताहर आहेत. वार्ताहरसुद्धा मेलेले आहेत. इतकं
अधिक कटू आणि अतिशय कट्टर पद्धतीने हे युद्ध लढलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा, युद्ध हे कधीच चांगलं नसतं, पण कधीकधी युद्ध तुमच्यावर लादलं गेलं तर ते जिंकण्याशिवाय पर्याय नसतो आणि तो जिंकण्याचीच आता परिस्थिती इस्रायल परत तयार करते आहे. हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या व्हिडिओला लाईक्स द्या. आमच्या व्हिडिओचा चॅनलचं सबस्क्रिप्शन आपण घ्या आणि अजूनपर्यंत जर बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ झाले की आपल्याला तत्क्षणी त्याची माहिती पुरवली जाईल. आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ द्यात. आम्ही म्हटल्याप्रमाणे काही निवडक कमेंट्सना आम्ही उत्तरंसुद्धा देत असतो. गेल्या वेळेला मी जो चीनचा कोविडचा व्हिडिओ केला होता त्या कोविडच्या व्हिडिओवर काही कमेंट्स आलेले आहेत. माधव देसाई म्हणतात, तुमच्या व्हिडिओतून छान माहिती मिळते, कारण दुसरे कोणीही अशा डिटेलमध्ये माहिती देत नाहीत. मी असं ऐकलं आहे की नुकतंच म्यानमारने चीनच्या एका फ्रिगेटवरती हल्ला केला आहे, त्याचा व्हिडिओ बनवा. आम्ही म्यानमारवरती एक विस्तृत व्हिडिओ लवकरच करणार आहोत. माधव देसाई, धन्यवाद आपल्या कमेंटबद्दल. मनीषा तोताडे म्हणतात की खूप महत्त्वपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगण्याची तुमची शैली फार आवडते. पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधव केसचं सध्या काय स्टेटस आहे? आत्ता तरी स्टेटस पूर्वीसारखंच आहे. धन्यवाद मनीषाजी. आत्ता तरी स्टेटस पूर्वीसारखंच आहे, परंतु लवकरच कुलभूषण जाधवांची सुटका होईल असं वाटतं, कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही केस अजून पेंडिंग आहे. श्रेयस जोशी कळवतात की भारताने सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. मला जपानसंबंधी जाणून घ्यायला आवडेल. जपान एवढा लहान देश असून जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामागील कारणे तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील जपानचा सहभाग आणि स्थान यावरील माहिती आपल्याकडून ऐकायला आवडेल. धन्यवाद श्रेयसजी. जपान हा देश इतका पुढे गेला कारण पहिली गोष्ट म्हणजे जपानी माणूस हा कट्टर देशभक्त असतो. दुसऱ्या महायुद्धात पराजय झाला, जपान बेचिराग झाला, त्याच्यावरती 2 अण्वस्त्रंसुद्धा पडली, हिरोशिमा आणि नागासाकी, तरी तो देश पुन्हा उठून उभा राहिला आणि इतक्या पुढे गेला कारण नागरिकांची एकी देशभक्ती वादातीत आहे. अत्यंत उद्योगी आणि अतिशय कट्टर देशभक्त ज्याला म्हणतात, अशी देशभक्ती असलेला देश आणि पुन्हा उद्योगी असलेल्या लोकांना कोणी फार काळ दाबून ठेवू शकत नाही, म्हणून जपान पुढे आलेला आहे. बरं, त्यावेळेला झालं असं होतं की अमेरिकेने सांगितलं होतं जपानने आपलं सैन्य तयार करायचे आणि सैन्य ठेवायचं नाही, अमेरिका जपानची संरक्षणाची व्यवस्था करेल. तेव्हा तरी जपानने असं केलं होतं. सैन्य न करता तो सगळा पैसा त्यांनी उद्योगांमध्ये घातला होता. आता मात्र अमेरिकेने त्यांना सैन्य ठेवायलाही सांगितलेलं आहे. त्यामुळे जपान लवकरच सैन्याची उभारणी करत आहे. आपले व्हिडिओज फार कमी येतात, आम्हाला वाट बघावी लागते किंवा येत असतील तर माहीत होत नाही. मला रोज खाली परिचयात स्क्रोल करून बघावं लागतं. तुमचे व्हिडिओ आले की नोटिफिकेशन मिळेल असा काही उपाय नाही का? आपला नियमित दर्शक विश्वास बेडेकर, नागपूर. विश्वासजी, आम्ही त्याला उत्तरही याच्यात पाठवलेलं आहे की सोबत व्हॉट्सॲप चॅनलची लिंक जोडलेली आहे, तसेच यूट्यूब व्हिडिओची प्लेलिस्ट जोडलेली आहे, तिथे सर्व व्हिडिओ उपलब्ध असतील. धन्यवाद. यशवंत देशमुख अकोल्याचे लिहितात, मी ज्येष्ठ नागरिक आहे, पण राजदूत आणि उच्चायुक्त याविषयी गोंधळ आहे. कुठल्या देशात राजदूत किंवा उच्चायुक्त असावेत याबद्दल काही नियम आहेत का? इंग्लंडमध्ये राजदूत असतो का? नसेल तर का नाही? इंग्लंडच्या साम्राज्याखाली जे देश होते आणि ते पुढे स्वतंत्र झाले त्यांना कॉमनवेल्थ कंट्री असं म्हणण्यात आलं. भारताने कॉमनवेल्थचा स्वीकार केला आणि कॉमनवेल्थ कंट्रीनी असं ठरवलं होतं की या देशांनी एकमेकांच्या देशात राजदूत ठेवायचे नाही, तर हाय कमिशनर म्हणजे उच्चायुक्त ठेवायचे. उदाहरणार्थ केनियामध्ये उच्चायुक्त असतो. इंग्लंडमध्ये उच्चायुक्त असतो, कारण कॉमनवेल्थ देश म्हणजे संपूर्ण सगळ्या देशांची एकच कॉमनवेल्थ असल्यामुळे ते परदेश तो नसतो, तो आपल्या कॉमनवेल्थचा सदस्य असतो. त्यामुळे त्यांच्याकडे आपण कमिशनर ठेवतो, हाय कमिशनर ठेवतो, राजदूत ठेवत नाही. राजदूत हे परकीय देशात ठेवतात. हा त्यातला फरक आहे, हे आपल्याला सांगितलं. नमस्कार. ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.